माथेरान हे मुंबईकरांचं हक्काचं हिल स्टेशन, जिथे निसर्ग आणि पर्यटनाचा सुंदर मिलाप घडला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सह्याद्रीच्या उपरांगेतील पठारावर माथेरान हे थंड हवेचे पर्यटन ठिकाण वसले आहे, ज्याची आपण आज भटकंती करणार आहोत. सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. मी क्षितिज कुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, थंडी चालू आहे, हिवाळा चालू आहे आणि आम्ही हिवाळ्यामध्ये चाललोय थंड हवेच्या ठिकाणी. आणि सकाळी तर थंडी खूपच लागत होती, आता थोडी कमी झाली. आम्ही आलोय म्हणजे सकाळी 6:30च्या आसपास आलोय आणि तेव्हापासून लाईन मध्ये आता गौरव थांबलाय, टॉय ट्रेनने जायचं म्हणून थांबलोय. तर इथून तुम्ही माथेरानला कसं पोहोचणार, इथून जायला सोर्सेस कोणते आहेत, तर हे सर्व तुम्हाला मी सांगणार. आणि कमी बजेटमध्ये माथेरान ट्रिप कशी प्लॅन करणार आहोत, हॉटेलचे प्राइस काय, तिथून जर आपण हॉर्स रायडिंग करून जर आपल्याला पॉइंट कव्हर करायचं असेल तर त्याचे प्राइस कितीचे, त्याची कॉस्ट काय होणार आहे, हे सर्व तुम्हाला मी सांगणार आहे. आणि ते म्हणजे अजून काय काय गोष्टी आहेत ते आपण कव्हर करू. आणि टॉय ट्रेनचं वेळापत्रक वगैरे मी सर्व तुम्हाला सांगणार, त्याचे प्राइस काय आणि बाकीचे जे सोर्सेस आहेत, म्हणजे आता टॅक्सी वगैरे झाले त्याचे किती चार्जेस होतील ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि आताच आपण एक बोटिंग सुरू केले गेटवे ऑफ इंडियाला. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं बर्थडे सेलिब्रेट करू शकता, तुमच्या लव्ह वन सोबत टाइम स्पेंड करू शकता, फॅमिली सोबत पार्टी करू शकता, मित्रांसोबत पार्टी करू शकता. तर अशा तुम्ही सेलिब्रेट करू शकता. आपले जे स्पेशल डेज असतात ते तुम्ही यॉट मध्ये सेलिब्रेट करू शकता. तर त्यासाठी मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय. जर तुम्हाला तुमची ड्रीम ट्रिप बुक करायची असेल तर त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आपली ड्रीम ट्रिप बुक करा. तर आज आपण माथेरान एक्सप्लोर करणार आहोत, ते सुद्धा कमी बजेटमध्ये. तर व्हिडिओच्या सोबत राहा. आणि इथला इतिहास सुद्धा काय, इथे म्हणजे याचा शोध कधी लागला आणि हिल स्टेशन का म्हटलं जातं, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मिळेल. तर व्हिडिओच्या सोबत राहा. जय महाराष्ट्र. टॉय ट्रेनचा प्रवास आणि महाराष्ट्रातील एकमेव हिल स्टेशन हे दोन्ही माझ्यासाठी नवीन होते, परंतु इथले निसर्ग सौंदर्य सर्वांपेक्षा जास्त मला आकर्षित करत होते. जणू काही आमची जुनी मैत्रीच होती. मित्रांनो, माथेरानला जाण्यासाठी नेरळपासून 2 ऑप्शन आहेत. पहिले म्हणजे टॅक्सी आणि दुसरे म्हणजे टॉय ट्रेन. टॅक्सीचे चार्जेस आहेत 100 रुपये पर पर्सन आणि टॉय ट्रेनचे सेकंड क्लासचे आहेत 95 रुपीज आणि फर्स्ट क्लासचे 340 रुपीज. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आहेत ना 1 ते 1.5 तास आधी तुम्हाला लाईन मध्ये उभं राहावं लागेल तिकीटसाठी. आणि त्याचे पण लिमिट्स आहेत. 120 तिकीट फक्त अवेलेबल असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर मिळालं तर लक आहे. आणि त्याचं टाइम टेबल असं आहे, पहिली ट्रेन सुटते 8:50ला आणि दुसरी ट्रेन सुटते 10:20 10:30च्या आसपास. तुम्हाला एक्झॅक्टली टाइम स्क्रीनवर दिसत असेल. तर मित्रांनो, फायनली आम्ही आता माथेरानला पोहोचलोय. आणि माथेरानला आल्यावर हे माझे 2 फंटर आहेत, म्हणजे तुम्ही ओळखत असाल, विक्रम आणि गौरव. तर म्हणजे बहुतेक ट्रेक मध्ये वगैरे ते सोबतच असतात. आणि हा हिवाळ्यामधला माझा दुसरा ट्रेक आहे. तर इथे आम्ही आलो ना, आता एक्सप्लोर करायला सुरुवात करतोय. आणि हे बघा, आता आम्ही आता कुठे चाललोय, लॉज पॉइंट ना, लॉज पॉइंटला जातोय. सनसेट पॉइंट वगैरे जेवढे म्हणजे ते समोर जे मिळतील तिथे फिरायचं. आणि एका दिवसात किती पॉइंट कव्हर करतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि हा, गाईडची गरज तर नाहीच आहे. आणि तुम्हाला जर इथे आल्यावर स्टे करायचं असेल तर त्याची प्राइस आम्हाला आता दोन्हीकडे मी विचारलं तर एका इथे 3 ते 4 जणांसाठी 1000 रुपये स्टेचे आणि एका इथे
4,000 तिघांचे विथ फूड वगैरे सर्व त्यांच्याकडून प्रोव्हाइड करणार ते. घोड्याचे चार्जेस काय आहेत? तिघामध्ये 2 घोडे ठेवले तर 1,000 रुपये होतील 5 पॉईंट जाऊन यायला. 5 पॉईंट म्हणजे अल्टरनेट होईल तुमच्यात, एक अल्टरनेट होईल, पैसे वाचतील. हा. 500 चाललेत आता हे. फोटो काढण्यासाठी 50 घेतात. मित्रांनो, मी फर्स्ट टाइम इथल्या घोड्यावर बसलोय आणि फोटो वगैरे काढले. काका चांगले होते. ते बोलले की तुम्हाला जिथपर्यंत सोडतो 100 रुपयामध्ये फोटो वगैरे काढा, आणि एक पॉईंट आहे त्या तिथपर्यंत आपल्याला सोडणार आहेत. पण गौरव येत नाही, गौरव घाबरतो म्हणजे त्याला यायचं नाही. विक्रम सुद्धा बसलाय. विक्रम, कसं वाटतंय? अरे खूप भारी वाटतंय. फिलिंग हार्ड. चांगला. मित्रांनो, तुम्ही आलात ना तर हे घोडे मिळतील काकांचे. तर मित्रांनो, स्क्रीनवर जो नंबर दिसतो ना त्याला कॉल करा, आणि म्हणजे अफोर्डेबल रेटमध्ये आपल्याला हॉर्स रायडिंग करता येते इथे. मित्रांनो, आम्ही येत होतो आता इको पॉइंट वर आलोय, आणि झालं काय, बाजूला आहेत ना तो एक गेम होता जो ते ग्लास वगैरे पाडायचे. विक्रम जोश मध्ये येऊन आहेत ना 2 राऊंड खेळला, पण त्याच्यामध्ये फक्त एकदाच पाडलाय. एकच हिट ना पूर्ण 2 राऊंड वर भारी होती. काही नाही तुम्ही पाहिलं असेल. जर मित्रांनो 2019 मध्ये भेटले असते ना, बेटिंग गेम आहे, फिक्स आहे, स्क्रिप्टेड गेम आहे. पार्टीबट. तर मित्रांनो, ह्याचं काय ऐकू नका, आता आपण इको पॉइंट वर आहोत. नाही, आता गाईस तुम्ही ना राऊंड 3 साठी थांबा. नाही 500 रुपये घेऊन गेलो ना, नाव चेंज करतो मी. 500 रुपये फर्स्ट राऊंड मध्ये. 500 घ्यायला लागतील. लक्षात ठेवा. थर्ड राऊंड साठी ना तुम्ही थांबा बघता. नाही त्या ओके चालेल. तर मित्रांनो, आपण आता आहोत इको पॉइंट वर. मित्रांनो, इथून इको काय येतो माहितीये, इकडचा डोंगर आणि हा डोंगर आहे ना, म्हणजे तिथून एकच आहे, पण इथे वेगळे झाले, ते जवळच आहेत. त्यामुळे इथे जर आवाज दिला ना, तो आवाज तिथे एकामेकाला आपटून असा तो परत येतो, म्हणून इको पॉइंट आहे. जो समोर दिसतोय ना तो हा प्रबळगड आहे, आणि त्याच्या बाजूला जो सुळका दिसतोय ना तोच कलावंतीन दुर्ग आहे. आणि समोर तिकडे मला वाटत तो दिसतोय, हा बघा, तो आहे इर्शाळगड. तर ही जी रांग आहे ना पर्वतरांग, त्याला माथेरा पर्वतरांग असं म्हणतात. आणि इथे सुद्धा खूप पर्यटक आलेत. आणि तुम्ही जर इको पॉइंटवर आलात ना तर या साईडून ट्राय करा, कारण इथून आवाज येणार, तुम्हाला इथून आवाज येणार नाही. तर मित्रांनो, आता आम्हाला काहीशी मंडळी मिळालेली, लहान मुलगा पण होता, तर त्यांच्यासोबत आमचं बोलणं वगैरे झालं. खूप छान होती ती मंडळी. आणि सीन असं झाला की जे आम्ही बोलत होतो ते माईक मध्ये रेकॉर्ड झालं नाही, कारण माईक ऑफ होता, आणि तेच मला दाखवता आलं नाही, कारण खूप छान असा एक्सपिरियन्स होता तो. आणि मी छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावर बाजूच्या जे पर्यटक होते त्यांनी जय म्हटलं, आणि इकोच्या बाजून नव्हतं आम्ही म्हटलेलं, तर त्या बाजूने म्हटलेलं, त्यामुळे तो आवाज सुद्धा घुमलेला. आणि खरंच छान असा एक्सपिरियन्स होता, पण माईक बंद पडला. तर ठीक आहे, खूप छान वाटतंय. आणि आता आम्ही चाललो दुसऱ्या पॉइंटवर. तर मित्रांनो, माथेरान हिल स्टेशन हे रायगड जिल्ह्यात वसलेले एक पोल्युशन फ्री पर्यटक स्थळ आहे, आणि याची उंची 830 मीटर आहे. तर खूप छान आहे. आणि याचा शोध रायगड जिल्ह्याचे इसवी सन 1850 मध्ये जे जिल्हाधिकारी होते त्यांनी याचा शोध लावलेला. म्हणजे ह्या डोंगरांगेतून ते चाललेले, आणि त्यांची नजर पडली या डोंगरावर, आणि ते स्ट्रेकर होते, तेव्हा याचा शोध लागलेला. आणि जेवढे पॉइंट पाहायला मिळतात ना आपल्याला, त्याची सर्वांची नावं इंग्लिशमध्ये, कारण याचा शोध एका ब्रिटिश अधिकाऱ्याने लावलेला. थंड हवेचं वातावरण आहे, त्यामुळे खूप छान वाटतं. तर तुम्ही सुद्धा फॅमिली सोबत येत असाल तर हे ठिकाण खूप छान आहे, बेस्ट आहे, आणि नक्कीच या आणि याचा अनुभव घ्या. तर आपण आता आहोत शार्लेट लेक जवळ, आणि खूप सुंदर असा लेक आहे. इथे बाजूला आपण बसून खाऊ शकतो, म्हणजे निवांत बसू शकतो. मित्रांनो, आम्ही आता आलोय सिलिया पॉइंटवर. हा तिसरा पॉइंट आहे आमचा, आणि खूप छान असं व्ह्यू आहे.
आणि इथून सुद्धा आहेत ना कलावंती दुर्ग आणि प्रबळगड अतिशय जवळ दिसतं आणि इर्षागड सुद्धा दिसतं. आणि पर्यटक खूप मोठ्या संख्येने आलेत कारण आज आहे शनिवार. जर तुम्ही येत असाल तर वीकडेजला ट्राय करा, कारण वीकडेजला खूप कमी प्रमाणात पर्यटक असतात, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करता येईल. तर मित्रांनो, आपण आता आलेलो माथेरानला आणि माथेरानमध्ये शिवाजी महाराजांचे वास्तू संग्रहालय आणि ते पाहण्यासाठी आम्ही आता आतमध्ये जातो. आणि इथे कॅमेरा सुद्धा अलाउड आहे आणि तुम्हाला माहिती इथे पुरेशी पुरवली जाते, म्हणजे त्याचे बोर्ड वगैरे आहेत ना, कार्डबोर्ड वगैरे, त्याच्यावरती माहिती लिहिलेली आहे, तर तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, ही मोडी लिपी आहे. आता यांना ट्रान्सलेट करून इथे आपल्याला मराठीमध्ये दिलेलं आहे, पण त्या काळची जी भाषा होती ना ती आहे, ही ओरिजिनल भाषा आणि त्याला मोडी लिपी म्हणतात. त्यात आम्हाला काकाने सांगितलं. तर आणि ही इथे प्रवेश फी आहे 10 रुपये पर पर्सन. तर तुम्हाला दाखवतो अजून काय काय. त्या काळातले बंदुकी सुद्धा आहे. आणि कटार खंजीर वगैरे होतं ते हे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की कट्यार आणि खंजीर याच्यामध्ये सुद्धा वेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार म्हणजे बरेच प्रकार आहेत. आणि थोडीशी भांडे वगैरे पाहू शकता तुम्ही. ग्लास वगैरे ते पितळ्याचे आहे, ते वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेले. आग्र्याहून सुटका झालेली ना ते म्हणजे असं त्यांचं चित्र बनवलेलं आहे जेणेकरून आपल्याला समजायला पाहिजे. आणि हे औरंगजेबाला जेव्हा औरंगजेबाच्या समोर त्याची मान झुकवायला लावलेली महाराजांनी, तो हा क्षण. माझ्यामध्ये जो मी चित्र बघताय ना तो अजिंक्य जंजिऱ्याचे चित्र आहे. महाराजांनी 7 वेळा प्रयत्न केला, पण 7 वेळा एकही वेळा आपल्याला फतेह करता आला नाही. संभाजी महाराजांनी एकदा प्रयत्न केला, पण म्हणजे यशस्वी होतात, म्हणजे हातातोंडाशी घास आलेला तो गेला. कारण खूप मोठा इतिहास आहे, तो रंजक इतिहास आहे. तुम्ही त्याची व्हिडिओ नक्कीच जाऊन बघा. जे इतिहासकार वगैरे ते प्रॉपर सांगतात. आणि खरंच आता एक मूवी सुद्धा आली आहे, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, तरी आपल्या मराठी मूवीला प्रोत्साहन सुद्धा झालं. हे करण्याचा उद्देश की येणाऱ्या पिढीला इतिहास कळणं गरजेचं बरोबर आहे, एकदम बरोबर. म्हणून साठी इथे दुसराही करण्याचा उद्देश असा. इथे माथेरान सह्याद्रीच्या डोंगरामध्ये येतो आणि रायगडमध्ये येतो माथेरान. बरोबर. माथेरानमध्ये 2 किल्ले, एक प्रबळगड आणि पेठ किल्ला. हा, हे 2 किल्ल्यांच्या मध्ये माथेरान. बरोबर. त्या काळामध्ये महाराजांनी इथं येऊन ये जा केलं, फक्त 2 किल्ल्यावर येण्या जाण्यासाठी रस्ता युज केला, पण त्यांनी इथं काय केलं नाही. त्याच्यामुळे इतिहासात त्यांचं नाव नाही. अच्छा, आलं लक्षात. दुसरी गोष्ट, त्या काळापासून त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर इंग्रजांनी इथं 150-200 वर्ष राज्य केलं. त्या इंग्रजांना पण पळवून लावण्यासाठी आमच्या इथले वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांनी इंग्रजांना पळवून सळुके पळूशी केलं. पण त्या इंग्रजांना पण जाता जाता त्यांनी त्या गोऱ्यासाहेबांच्या भाई कोतवालांना गोळी मारली. तर मित्रांनो, आजच्या दिवसाचा प्रवास आपला इथेच थांबतोय, कारण आम्ही जवळजवळ 8 ते 9 पॉईंट एका दिवसात कव्हर केले, तेही थांबत थांबत. जर तुमची स्पीड जर कंटिन्यू चांगली असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तही पॉईंट कव्हर करू शकता. पण चालायला सुद्धा ठीक आहे, मीडियम आहे. असं ट्रेक म्हणजे हार्ड ट्रेक वगैरे काय असं काहीच नाही, मीडियम आहे. तुम्ही फॅमिलीसोबत सुद्धा येऊ शकता, एवढा इझी आहे आणि खूप छान आहे. तर आमचा एक्सपिरियन्स तर खूप छान होता. तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मिळत अशाच काही खास ब्लॉगमध्ये. आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा, मी नक्कीच प्रयत्न करेन की तुम्हाला कमेंटचं उत्तर द्यायला. तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मिळत अशाच काही खास ब्लॉगमध्ये आणि घेतो रजा. टाटा, बाय बाय.